आज आपण बनवत आहोत आशीर्वादची चटईनुमा कटोरी। तर ही कटोरी खूप छान आणि सुंदर आहे, दिसायला पण सुंदर आहे। आणि तुम्ही गावाकडे असे दुरड्या बनवताना किंवा असे टोपली बनवताना कोणाला बघितलं असेल तर ती टोपली जशी दिसती तशीच आपली कटोरी आहे, एकदम सुंदर दिसत आहे। तर एकदम आशीर्वादचा आपण आटा लावून घेतलेला आहे। सर्वप्रथम कडक आटा लावून घ्यायचा एकदम, आणि इथं आपल्याला बारीक छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्या आकाराच्या, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ तळायची गरज पडत नाही। अशा 2-3 वाट्या तरी तुम्ही असू द्या जवळ, आणि थोडंसं तेल लावून घ्या। आणि पिठात आपण ओवा टाकलेला आहे, मीठ आणि थोडंसं तेल लावून घट्टसर असं पीठ लावून घेतलेलं आहे। तर ही साधी कटोरी तुम्हाला शिकवत आहे मी। तर तुम्ही दुसरी आपण जी चटईनुमा कटोरी म्हणते ती आपल्याला वेगळी बनवायची अजून, तर ती दुसऱ्या वाटीवर आपण बनवू शकतो। थोडंसं अवघड काम आहे पण नक्की होईल, बनवून बघा तुम्ही पण। ही छोटी वाटी घेतलेली आहे मी, तिथं पण तेल लावलेलं आहे मी वाटीला। आणि आता आपल्याला एक एक स्टेप अशी उलटी करायची आणि अल्टरनेट करत आपल्याला ती टोकरी विणून घ्यायची पिठानं। तर दिसायला खूप सुंदर आहे बघा, एकदम सुंदर बघा। आणि आपल्याला आता तळून घ्यायची। तर इथं आपण पापडी पण बनवत आहोत। तर पापडी मी एका झाकणाच्या साहाय्यानं बनवत आहे, थोडेसे टोचे पाडून घेतलेले आहेत आणि अशा पापड्या पण बनवून घेतल्या आहेत। आणि आपली चटईनुमा कटोरी एकदम सुंदर झालेली आहे। तर आपण त्याच्यात टाकत आहोत काकडी, बीट, सेव, दही, चाट मसाला, हिरवी मिरची चटणी आणि कोथिंबीर। तुम्ही अजूनही काय टाकू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते। पण आपली कटोरी एकदम भारी झालेली आहे, चटईनुमा कटोरी एकदम मस्त। आणि आशीर्वादची तर आपल्याला प्रत्येक हे प्रॉडक्ट एकदम छानच असतात। तर माझी कटोरी कशी वाटली नक्की सांगा। बाय बाय।